कोविड व्हायरसचा JN1 व्हेरियंट देशामध्ये अतिशय वेगानं पसरतोय. केरळमध्ये 8 डिसेंबरला सगळ्यात पहिली केस सापडली होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण वाढत आहेत. आज मितीस महाराष्ट्रामध्ये जवळपास 110 रुग्ण आहेत. मध्ये सगळ्यात जास्त रुग्ण हे पुण्यामध्ये आहेत. या व्हेरियंटची 2 नवीन लक्षणं दिसून आली आहेत. या व्हेरियंटमुळे सोलापूरमधला सगळ्यात पहिला पेशंट दगावलाय. त्या व्यक्तीने कोविड व्हॅक्सिनचे 2 डोस घेतले होते, मात्र डायबेटीस, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यामुळे त्याचा जीव गेला. या व्हेरियंटमध्ये नाकाला पाणी येणं, घसा खोकवणं, डोकं दुखणं, थंडी ताप येणं, अशक्तपणा, मळमळ, उलटी, जुलाब, तोंडाची चव जाणं, नाकाचा वास जाणं यासोबतच 2 नवीन लक्षणं दिसत आहेत. ती म्हणजे अँझायटी, म्हणजे पेशंट सतत चिंतेमध्ये असतं, आणि दुसरं म्हणजे त्याची झोप व्यवस्थित होत नाही. निद्रानाश हा देखील महत्वाचा सिम्पटम या नवीन व्हेरियंटमध्ये दिसून आलाय. अगोदरच्या कोविडमध्ये जी काळजी आपण घेतली तीच काळजी याच्यामध्ये घ्यायची. वेळेवर पोषक पूरक आहार घेणं, भरपूर पाणी पिणं, पुरेशी विश्रांती आणि पुरेशी झोप घेणं, व्यसनांच्या पासून दूर राहणं, सगळ्यात महत्वाचं या आजाराची चिंता न करता, काळजी न करता काळजी घेणं.